Good morning student. In last lecture we learned about the Howard-State model of consumer behavior. In today's lecture we learn about the Engel-Blackwell and Miniard model of consumer behavior, EBM model. In that we learn about the introduction of EBM model and the components of EBM model. So we start with first introduction. Originally, this model has known as the Engel-Blackwell-Kottel model, which has been presented in 1968. Later, it was renamed into the Engel-Blackwell and Miniard model. A model is a simplified version of reality. It has never been reality. It is not reality, and it will never be reality. All models are subject to criticisms. EBM model attempt to explain the decision-making process of consumer which is influencing by the market dominated information input consumer process information in order to arrive at the final buying decision. EBM model explains the interrelationship between the stage in the decision process and the various variable. The earlier model of the EKB was revised in 1990s and the EBM model was established. EBM model consists of the few components as explained below. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये कंझ्युमर बिहेवियरचं हावर्ड शेट मॉडेल जे आहे ते बघितलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अँगल ब्लॅकवेल अँड मिनियर्ड मॉडेल जे आहे EBM मॉडेल जे आहे ते बघणार आहोत. तर हे मॉडेल जे आहे ते सुरुवातीला प्रेझेंट करताना EKB म्हणजेच तरीकेने एंगल ब्लॅकवेल अँड कोट्टाल या नावाने त्याकडे इस्टॅब्लिश केलं होतं किंवा या तीन व्यक्तींनी त्या ठिकाणी आपल्याला तयार केलं होतं. आणि हे मॉडेल जे आहे ते 1968 साली प्रेझेंट केलं होतं. म्हणजे फर्स्ट जे EKB मॉडेल आहे ते 1967 साली इस्टॅब्लिश झालं आणि 1990 साली EKB मॉडेलमध्ये काही रिवाईज करून त्या ठिकाणी EBM मॉडेल म्हणजेच एंगल ब्लॅकवेल अँड कोट्टल मॉडेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश किंवा त्याच्यामध्ये आपल्याला रिवाईज केलेलं दिसून येतं. तर आपण मॉडेलचा कोणत्याही प्रकारे विचार केला की कोणत्याही मॉडेलचा आपण विचार केला तर प्रत्येक मॉडेल जे आहे हे आपल्या रिॲलिटी कशा पद्धतीने आहे किंवा रिॲलिटीचा एक संदर्भ देताना आपल्याला किंवा ती रिॲलिटी जी आहे ती आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येते. परंतु मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला कधीही ॲक्च्युअल रिॲलिटी असेल किंवा ती कधीही आपल्याला रिॲलिटी असलेली दिसत नाही. म्हणजेच फक्त मॉडेलच्या माध्यमातून रिॲलिटी काय असू शकते त्याचा सहसंबंध जो आहे तो आपल्या रिप्रेझेंट केला जातो. परंतु जे काही मॉडेलच्या माध्यमातून रिप्रेझेंट केला जातं ते कधीही आपल्याला ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटी किंवा कधीही त्या ठिकाणी रिॲलिटी आपल्याला असलेली दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक मॉडेलवरती आपल्याला वेगळ्या प्रकारचे क्रिटिसिझम्स असतील की टीकाया असतील किंवा उणिवा ज्या असतील आपल्याला असलेल्या दिसून येतात. तर या EBM मॉडेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्केटरच्या माध्यमातून असेल वेगळ्या प्रकारचे जे काही इनपुट प्रोव्हाइड केले जाते किंवा वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही कंझ्युमरला प्रोव्हाइड केली जाते त्याचा कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो, त्याच्या डिसिजन मेकिंगवरती कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो. त्याचबरोबर मिळालेली इन्फॉर्मेशन जी आहे ती कंझ्युमर कशा पद्धतीने प्रोसेस करतो आणि ती त्याच्या माध्यमातून फायनल बाईंग डिसिजन जो आहे तो कशा पद्धतीने घेतो. त्याचबरोबर त्या वेगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन मेकिंग प्रोसेस असतील आणि वेगळ्या प्रकारचे जे काही व्हेरिएबल्स असतील यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही व्हेरिएबल्स असतील हे आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करत असतात. मग ते कंझ्युमर बिहेवियरवरती अफेक्ट करणारे वेगळे व्हेरिएबल्स आणि आपले डिसिजन मेकिंग प्रोसेस याचं इंटर रिलेशनशिप कशा पद्धतीने आहे हे EBM मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. तर हे मॉडेल जे आहे ते सुरुवातीला EKB म्हणजेच एंगल ब्लॅकवेल कोट्टल मॉडेलच्या माध्यमातून कोट्टल म्हणून त्या ठिकाणी प्रेझेंट केलं होतं 1968 साली आणि 1990 साली त्यामध्ये रिवाईज करून EBM मॉडेल म्हणजेच एंगल ब्लॅकवेल मिनियार्ड मॉडेल या नावाने ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश केलेलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला रिवाईज केलेलं दिसून येतं. तर EBM मॉडेलचे काही कॉम्पोनंट जे आहे ते 5 कॉम्पोनंट या ठिकाणी दिले आहेत आणि या 5 कॉम्पोनंटच्या माध्यमातून EBM मॉडेल जे आहे ते आपल्याला डेव्हलप केलेलं दिसून येतं. मग हे 5 कॉम्पोनंट कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट स्टेज डिसिजन प्रोसेस स्टेज. The first stage consists of the decision-driven process which include the need recognition, search for alternative, evaluation of alternative, purchase and result. One must not draw the conclusion that every time a consumer make a purchase, he goes through all these stages or all these processes. The application of this stage will depend on the nature of purchase, whether it is routine purchase or he is looking to solve a problem or attending to repeat purchase. In all probability, when the consumer make a routine purchase, he may pass through the stages as mentioned in above. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॉम्पोनंट दिला आहे तो म्हणजे फर्स्ट स्टेज किंवा डिसिजन प्रोसेस स्टेज.
तर ही या फर्स्ट स्टेजमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या डिसिजन मेकिंगची किंवा डिसिजन प्रोसेसची आपल्या रिलेटेड असलेल्या दिसून येतात. मग त्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजेच नीड रेकॉग्निशन असेल, सेकंड त्या ठिकाणी सर्च फॉर अल्टरनेटिव्ह असतील, त्याचबरोबर इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह असेल आणि परचेस अँड रिझल्ट अशा 5 स्टेपच्या माध्यमातून फर्स्ट स्टेज जी आहे डिसिजन प्रोसेस स्टेज ही त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. परंतु आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला कन्झ्युमर हा एखादी गोष्ट परचेस करत असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला या स्टेजमधून जाईलच असं नाही. म्हणजेच त्याचं पर्चेसिंगचं नेचर काय आहे ती किंवा एखादं प्रोडक्ट तो कोणत्या गोष्टीसाठी खरेदी करतो आहे याच्यावरती ही प्रोसेस जी आहे ती डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच जर समजा एखादा कन्झ्युमर हा रुटीन परचेससाठी ठिकाणी खरेदी करतो आहे का किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करतो आहे का की एखादा प्रोडक्ट हा रिपीट परचेस तो करतो आहे, ह्या कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी केला जाते त्याचं नेचर काय आहे कन्झ्युमरचं याच्यावरती आपल्याला ही प्रोसेस जी आहे ती डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजेच वरती जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कन्झ्युमर हा एकतर त्या ठिकाणी आपल्या रुटीन परचेससाठी एखादा प्रोडक्ट खरेदी करत असतो किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रोडक्ट खरेदी करत असतो किंवा एखाद्या वेळेला रिपीट परचेस म्हणजे सेम प्रोडक्ट जे आहे ते रिपीट त्या ठिकाणी परचेस आपल्याला करताना दिसून येतो. तर वरती दिलेली प्रोसेस आहे म्हणजे नीड रेकॉग्निशन असेल किंवा सर्च फॉर अल्टरनेटिव्ह असेल, इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह असेल, परचेस असेल आणि रिझल्ट असेल, या गोष्टी केव्हा केल्या जातात तर ज्यावेळेला एखादा कन्झ्युमर हा रुटीन परचेस त्या ठिकाणी करत असतो त्यावेळेला या सर्व प्रोसेस जी आहे ती आपल्याला केलेली दिसून येते. रिपीट परचेसमध्ये ठिकाणी या गोष्टी करण्याच्या गरज नसतात कारण अगोदर ज्या वेळेला आपण फर्स्ट टाईमला ते प्रोडक्ट खरेदी केलेलं असतं त्यावेळेला ऑलरेडी या सर्व गोष्टी केलेल्या असतात. त्यामुळे त्यावेळेला कन्झ्युमर फक्त ठिकाणी परचेस ही गोष्ट ठिकाणी आपल्याला करताना दिसून येते आणि त्याचा जो काही रिझल्ट असेल तो आपल्याला घेताना दिसून येतो. त्याच्यानंतर लुकिंग फॉर सॉल्व प्रॉब्लेम जर बघितलं तर फर्स्ट ठिकाणी आपल्याला नीड रेकॉग्निशन ही ऑलरेडी झालेली असते म्हणजे एखादा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला आयडेंटिफाय झालेला असतो. मग त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत मग त्याचं अल्टरनेटिव्ह असेल मग ते इव्हॅल्युएशन करणं असेल, परचेस आणि रिझल्ट या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला डिपेंड असलेल्या दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला एखादा कन्झ्युमर हा एखादी गोष्ट खरेदी करत असतो त्यावेळेला खरेदी करण्यामागचं त्याचा उद्दिष्ट काय आहे किंवा त्याचं नेमकं नेचर काय आहे त्याच्यानुसार ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला डेव्हलप झालेली किंवा ही प्रोसेस जी आहे ती डिपेंड असलेली दिसून येते. अशा पद्धतीने फर्स्ट कॉम्पोनंट जो आहे EBM मॉडेलचा तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. Next is second stage, information input. All kind of stimulus that the consumer is exposed to and the result in the behavior is included in the information input. Stimulus can be both a marketing and non-marketing. Marketing stimulus include the point of purchase, advertising, personal selling, publicity, store display, etc. And non-marketing stimulus can be friend, peers, family and so on. These stimulus provide a lot of information to the consumer which start the decision making process. तर या ठिकाणी सेकंड आपल्याला कॉम्पोनंट दिला जातो म्हणजे सेकंड स्टेज किंवा इन्फॉर्मेशन इनपुट. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला एखादा कन्झ्युमर हा त्या ठिकाणी एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी जात असतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी कलेक्ट केलेली आपल्याला दिसून येते. मग वेगळ्या स्टिम्युलसच्या माध्यमातून किंवा वेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्याला कलेक्ट केलेली दिसून येते आणि ती इन्फॉर्मेशन मिळालेली असेल त्याचा इफेक्ट हा कन्झ्युमर बिहेवियरवरती किंवा त्याच्या डिसिजन मेकिंग प्रोसेसवरती आपल्याला झालेला दिसून येतो. मग हे स्टिम्युल्स असतील किंवा हे जे काही इन्फॉर्मेशन सोर्स असतील हे एकतर मार्केटिंग किंवा नॉन मार्केटिंग त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच काही वेळेला मार्केटिंगच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळत असेल तर काही वेळेला नॉन मार्केटिंग सोर्सच्या माध्यमातून देखील आपल्याला इन्फॉर्मेशन ही मिळालेली दिसून येते. तर मार्केटिंग सोर्स म्हणजेच कोणते तर पॉईंट ऑफ परचेस म्हणजेच आपण एखादं प्रोडक्ट खरेदी करायला गेलेलो असतो त्यावेळेला जो सेल्समन आपल्याला प्रोव्हाइड करतो ती इन्फॉर्मेशन म्हणजेच पॉईंट ऑफ परचेस असेल किंवा एखाद्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट मग TV ॲडव्हर्टाइजमेंट असेल, न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा इतर माध्यमातून केलेली ॲडव्हर्टाइजमेंट असेल त्याच्या माध्यमातून मिळणारी इन्फॉर्मेशन असेल किंवा पर्सनल सेलिंग असेल म्हणजे डोर टू डोर सेलिंग असेल किंवा इतर जे काही पर्सनल सेलिंग आहे ते असेल त्याच्या माध्यमातून मिळणारी इन्फॉर्मेशन असेल, पब्लिसिटी असेल किंवा स्टोअर डिस्प्ले असेल, अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे जे काही कन्झ्युमरच्या मार्केटरच्या माध्यमातून जी काही प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी सोर्स त्या ठिकाणी यूज केले जातात त्याला ठिकाणी आपण मार्केटिंग स्टिम्युल्स असं म्हटलं जातं आणि याच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन ही आपल्याला कन्झ्युमरपर्यंत पोहोचवलेली दिसून येते. तर नॉन मार्केटिंग स्टिम्युल्स म्हणजेच कोणते तर आपला फ्रेंड सर्कल असेल किंवा आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा आपले जे कोणी रिलेटिव्ह असतील यांच्या माध्यमातून किंवा इतर लोकांच्या माध्यमातून जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असतील, आपले नेबरहूड असतील, आपले शेजारी असतील यांच्या माध्यमातून आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन मिळत असते एखाद्या प्रोडक्टबद्दल त्याला पण नॉन मार्केटिंग स्टिम्युल्स असं म्हटलं जातं. आणि या दोन्ही सोर्सच्या माध्यमातून म्हणजेच मार्केटिंग स्टिम्युल्स आणि नॉन मार्केटिंग स्टिम्युल्सच्या माध्यमातून कन्झ्युमरला एखाद्या प्रोडक्टबद्दल किंवा वेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन ही मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेली दिसून येते आणि अल्टिमेटली त्याचा इफेक्ट हा कन्झ्युमरच्या बाईंग बिहेवियरवरती किंवा त्याच्या डिसिजन मेकिंग प्रोसेसवरती आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने सेकंड स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपल्या इन्फॉर्मेशन इनपुटनुसार कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो.
नेक्स्ट इज थर्ड स्टेज, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. Information input received so far is processing into the meaningful information. Hence the information processing involve the following things. तर या ठिकाणी थर्ड स्टेज किंवा थर्ड आपल्याला कॉम्पोनंट दिला आहे तो म्हणजेच इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. तर ज्या वेळेला आपल्याला वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही मिळत असते, म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या स्टिम्युल्सच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या इनपुटच्या माध्यमातून, तरी की आपल्याला जी काय इन्फॉर्मेशन मिळालेली असते त्याचं योग्य पद्धतीने मिनिंगफुल इन्फॉर्मेशनमध्ये प्रोसेसिंग करणं हे खूप गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जी काय आपल्याला वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून म्हणजेच मार्केटिंगच्या माध्यमातून असेल किंवा नॉन मार्केटिंगच्या माध्यमातून जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली असते त्यामधली सगळीच इन्फॉर्मेशन ही युजफुल असेल किंवा मिनिंगफुल असेल असं नाही. मग ती इन्फॉर्मेशन जी काही मिळालेली आहे त्याच्यावरती योग्य पद्धतीने प्रोसेस करून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन कोणती आहे ते आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यालाच तरीकडे आपण इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग असं म्हटलं जातं. मग ही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करत असताना वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ही करावी लागते. मग त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज एक्सपोजर, वास्ट इन्फॉर्मेशन दॅट द कंझ्युमर इज एक्सपोज टू. म्हणजेच फर्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलं की एक्सपोजर म्हणजेच त्या ठिकाणी आपण बघितलं तर मार्केटच्या माध्यमातून कंझ्युमरसमोर एखाद्या प्रोडक्टबद्दल मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेली दिसून येते. म्हणजेच एखादं प्रोडक्ट असेल किंवा एखादी प्रोडक्ट कॅटेगरी असेल त्याच्याबद्दल वास्ट इन्फॉर्मेशन ही कंझ्युमरकडे आपल्याला असलेली दिसून येते. मग ती वेगळ्या सोर्सच्या माध्यमातून असेल, मार्केटिंग सोर्स किंवा नॉन मार्केटिंग सोर्सच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्या कंझ्युमरकडे आलेली दिसून येते. नेक्स्ट इज अटेन्शन, कंझ्युमर मस्ट अटेंड टू दिस इन्फॉर्मेशन. म्हणजेच तरी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की अटेन्शन म्हणजेच कंझ्युमर जो आहे तर त्याच्याकडे आलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्याकडे अगदी योग्य पद्धतीने लक्ष केंद्रित करताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या इनपुटच्या माध्यमातून असेल जी काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कलेक्ट केलेली असेल त्या प्रत्येक इन्फॉर्मेशनकडे किंवा जी काही इन्फॉर्मेशन असेल त्या सर्व इन्फॉर्मेशनकडे कंझ्युमर जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने लक्ष केंद्रित करताना आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन कोणती आहे किंवा युजफुल इन्फॉर्मेशन कोणती आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्याचं काम हे कंझ्युमरच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट इज परसेप्शन, इन्फॉर्मेशन सो अवेलेबल इज परसिव्ड, कॉम्प्रेहेंडेड अँड अंडरस्टूड बाय द कंझ्युमर. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला स्टेज दिली आहे ते म्हणजेच परसेप्शन. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कलेक्ट केलेली असते त्याच्याकडे ते लक्ष केंद्रित केल्याच्या नंतर ती इन्फॉर्मेशन जी आहे ती ठिकाणी समजून घेण्याचं काम, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती परसिव्ड करणं असेल किंवा त्याचं कॉम्प्रेहेंडेड करणं असेल किंवा ती इन्फॉर्मेशन जी आहे ती अंडरस्टँड करून घेण्याचं काम हे त्या ठिकाणी प्रत्येक कंझ्युमरच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच फक्त इन्फॉर्मेशन आल्याच्या नंतर त्याच्याकडे गप्प न बसता किंवा ती इन्फॉर्मेशन कलेक्ट न करत बसता जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला अंडरस्टूड करणं, त्याच्यामधून कोणत्या गोष्टी योग्य आहेत कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून एखाद्या प्रोडक्टबद्दल किंवा एखाद्या प्रोडक्ट कॅटेगरीबद्दल आपले जे काही परसेप्शन असतील हे त्या ठिकाणी क्रिएट केलेले दिसून येतात. म्हणजे थोडक्यात इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्याच्या नंतर ती इन्फॉर्मेशन जी आहे ती अंडरस्टँड करून त्याच्या माध्यमातून त्या प्रोडक्टबद्दल किंवा प्रोडक्ट कॅटेगरीबद्दल परसेप्शन जे आहे ते तयार केलं जातं. नेक्स्ट इज ॲक्सेप्टन्स, कंझ्युमर हॅज टू ॲक्सेप्ट इन्फॉर्मेशन सो कॉम्प्रेहेंडेड. म्हणजेच तरी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ॲक्सेप्टन्स. तर ज्यावेळेला कंझ्युमर हा जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते ती अंडरस्टूड करत असतो किंवा जी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती परसिव्ह करत असतो त्याच्या माध्यमातून ती इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करायची की नाही या गोष्टी त्याकडून डिसाईड केल्या जातात. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ती समजून घेतल्याच्या नंतर ती इन्फॉर्मेशन कोणती इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करायची कोणती इन्फॉर्मेशन रिजेक्ट करायची याचा डिसिजन हा ठिकाणी आपल्या या ठिकाणी घेतलेला दिसून येतो. त्याला सगळ्यांनी आपण ॲक्सेप्टन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज रिटेन्शन ऑफ इन्फॉर्मेशन, incoming information are too diverse and too many in number, consumer must remember as many as possible. The consumer accept the information in the short term and retain it by the transferring the input to the long term memory. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं ते म्हणजेच रिटेन्शन ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपल्याला इन्फॉर्मेशन ही मिळत असते त्यावेळेला वेगळ्या वैविध्यपूर्ण इन्फॉर्मेशन किंवा विविध रूपामध्ये इन्फॉर्मेशन ही आपल्याला कलेक्ट झालेली दिसून येते. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला कलेक्ट झालेली दिसून येते. अगदी अनलिमिटेड इन्फॉर्मेशन ही कलेक्ट झालेली दिसून येते. आणि ह्या इन्फॉर्मेशनपैकी अगदी ठराविक इन्फॉर्मेशन जी आहे किंवा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी आहे ती कंझ्युमरच्या माध्यमातून रिमेंबर करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं किंवा ती इन्फॉर्मेशन जी आहे ती रिटेन ठेवण्याचं काम हे कंझ्युमरच्या माध्यमातून केलं जातं. परंतु ज्यावेळेला कंझ्युमरला एखादी इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करत असतो किंवा जी काही इन्फॉर्मेशन इनपुटच्या माध्यमातून मिळत असते ती अगदी शॉर्ट टाईमसाठी त्या ठिकाणी कंझ्युमरच्या माध्यमातून ॲक्सेप्ट केली जाते. परंतु इनपुटच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन जी आहे ती लाँग टाईमसाठी त्या ठिकाणी आपल्याला रिटेन केलेली दिसून येते.
म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन ही इनपुटच्या माध्यमातून मिळत असते त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन जी आहे ते इनपुटच्या माध्यमातून परत त्या ठिकाणी ट्रान्सफर करून त्या ठिकाणी लॉंग टर्मसाठी ती इन्फॉर्मेशन जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला रिटेन केलेली दिसून येते. अशा पद्धतीने कन्झ्युमर जो आहे तो इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आपल्याला करताना दिसून येतो. म्हणजे फर्स्ट जे आहे ते एक्सपोजर केलं जातं, इन्फॉर्मेशन कलेक्शन केलं जातं, त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं, अटेन्शन केलं जातं, त्याच्यानंतर त्याचं परसेप्शन केलं जातं, म्हणजेच ती इन्फॉर्मेशन जी आहे ती अंडरस्टँड केली जाते, त्याच्यानंतर ती इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट केली जाते, इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर ती इन्फॉर्मेशन रिटेन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस केला जातो. अशा पद्धतीने थर्ड स्टेपमध्ये पूर्णपणे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग जे आहे ते कन्झ्युमरच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट इज 4 स्टेज डिसिजन प्रोसेस व्हेरिएबल इन्फ्लुएन्सिंग द डिसिजन प्रोसेस कॅन बी इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स, सोशल इन्फ्लुएन्स अँड सिच्युएशनल इन्फ्लुएन्स. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे म्हणजेच 4 स्टेज. ती कोणती तर डिसिजन प्रोसेस व्हेरिएबल. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपण वेगळ्या प्रकारचे डिसिजन त्या ठिकाणी घेत असतो त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल जे आहे किंवा वेगळ्या प्रकारचे घटक जे आहेत ते आपल्यावरती इफेक्ट करताना किंवा आपल्या डिसिजन प्रोसेसवरती आपल्याला इन्फ्लुएन्स करताना दिसून येतात. मग हे काही वेळेला इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स असतील किंवा काही वेळेला सोशल इन्फ्लुएन्स असतील किंवा काही वेळेला सिच्युएशनल इन्फ्लुएन्स असतील. म्हणजेच काही वेळेला इंडिव्हिज्युअल घटक जे आहेत ते आपल्याला अफेक्ट करत असतात, तर काही वेळेला सोशल घटक जे आहेत किंवा काही वेळेला सिच्युएशनल फॅक्टर जे आहेत हे देखील आपल्याला इन्फ्लुएन्स करताना दिसून येतात. मग इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स कोणते, सोशल इन्फ्लुएन्स कोणते किंवा सिच्युएशनल इन्फ्लुएन्स कोणते ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स. दिस इन्क्लूड द पर्सनॅलिटी, मोटिव्स, लाईफस्टाईल, व्हॅल्यूज, बिलीव्स, ॲटिट्यूड एक्सेट्रा. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स. तर इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स कोणते तर स्वतःची काय पर्सनॅलिटी असेल म्हणजेच त्या कन्झ्युमरची पर्सनॅलिटी असेल, त्याचे मोटिव्ज असतील, त्याची लाईफस्टाईल असेल, त्याच्या व्हॅल्यूज असतील, त्याचे मॉरल्स असतील, त्याचे बिलीफ्स असतील, त्याचा ॲटिट्यूड असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करताना दिसून येतात. म्हणजेच आपली पर्सनॅलिटी कशा पद्धतीची आहे, आपले मॉरल्स काय काय आहेत, आपले बिलीफ्स काय आहेत, आपला ॲटिट्यूड कशा पद्धतीचा आहे, आपली लाईफस्टाईल कशा पद्धतीचं आहे, आपले राहणीमान कशा पद्धतीचं आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा आपलं इन्कम किती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा देखील आपल्या कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. त्याला सगळ्यांनी आपण इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज सोशल इन्फ्लुएन्स. दिस इन्क्लूड्स द फॅमिली, रेफरन्स ग्रुप, कल्चर, ओपिनियन मेकर एक्सेट्रा. म्हणजेच तरी नेक्स्ट आपल्याला ग्रुप दिला किंवा नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले आहेत ते म्हणजे सोशल इन्फ्लुएन्स. तर सोशल इन्फ्लुएन्स म्हणजेच कोणकोणते फॅक्टर तर काही आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा आपले फॅमिली मेंबर्स असतील, आपले फ्रेंड सर्कल असेल किंवा आपले जे काही वेगळ्या प्रकारचे रेफरन्स ग्रुप आहेत म्हणजे आपलं फ्रेंड सर्कल असेल किंवा वर्क ग्रुप असेल किंवा इतर जे काही रेफरन्स ग्रुप आहेत ज्याच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करत असतो ते रेफरन्स ग्रुप असतील किंवा आपलं कल्चर असेल किंवा वेगळ्या प्रकारचे काही ओपिनियन मेकर आहेत यांचा देखील तरी काही आपल्या कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. त्याला तरी आपण सोशल इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात वेगळ्या प्रकारचे जे काही सोशल फॅक्टर आहेत त्या सोशल फॅक्टरचा आपल्या कन्झ्युमर बिहेवियरवरती जो काही इफेक्ट होत असतो त्याला सगळे आपण सोशल इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज सिच्युएशनल इन्फ्लुएन्स. दिस इन्क्लूड द कन्झ्युमर फिनान्शियल कंडिशन्स, स्टेटस इन द सोसायटी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एक्सेट्रा. तर नेक्स्ट आणखी आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजे सिच्युएशनल इन्फ्लुएन्स. तर सिच्युएशनल इन्फ्लुएन्स कोणकोणते तर ते कन्झ्युमरचं फिनान्शियल कंडिशन्स असेल किंवा त्याची सोसायटीमधलं स्टेटस असेल किंवा त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सगळे आपण सिच्युएशनल इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेला एखादा कन्झ्युमर हा एखादा प्रोडक्ट खरेदी करत असतो त्यावेळेला त्याची सिच्युएशन काय आहे, इकॉनॉमिकल सिच्युएशन काय आहे, त्याची सोसायटीमधली सिच्युएशन काय आहे किंवा त्याचं सोशल स्टेटस कशा पद्धतीचं आहे, त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशा पद्धतीचं आहे, यासारख्या जे काही सिच्युएशनल फॅक्टर आहेत त्याचा देखील आपल्या कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. मग अशा प्रकारचे जे काही सिच्युएशनल फॅक्टर्स असतील त्याला सगळं आपण सिच्युएशनल इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे 3 टाईपच्या इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून कन्झ्युमर डिसिजन प्रोसेसवरती ते आपल्याला वेगळ्या प्रकारचे फॅक्टर जे आहेत ते अफेक्ट करताना दिसून येतात. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स असेल, सोशल इन्फ्लुएन्स असेल किंवा सिच्युएशनल इन्फ्लुएन्स असेल, हे सर्व घटक जे आहेत ते कन्झ्युमर डिसिजन प्रोसेसवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. त्याला सगळी आपण EBM मॉडेलची 4 स्टेज असं म्हटलं जातं किंवा 4 स्टेजच्या माध्यमातून हे घटक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. Next is 5th stage, external influence. It refers to the external environmental influence through which the consumer imitate the consumption habit of the other people. Consumer often appreciate and admire their icon. The product endorsed by them are brought by their admirers. In this regards, the influence of the media become impressive. Consumer do not make a rational decision to buy. Mostly their decision making is based on impulse. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला 5th स्टेज दिली आहे ती म्हणजेच एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण वेगळ्या प्रकारचे जे काही फॅक्टर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे डिसिजन्स त्या ठिकाणी घेत असतो त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे इन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स किंवा इन्व्हायरमेंटल फॅक्टर देखील त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात.
तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कन्झ्युमर हा कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला त्या ठिकाणी फॉलो करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच मिडल क्लासमधील लोक जे असतील ते अप्पर क्लासमधील लोकांना फॉलो करत असतात. मग त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटीज असतील किंवा त्यांचे जे कोणी आयडॉल्स असतील त्यांना फॉलो करताना दिसून येतात आणि अल्टिमेटली त्यांचे जे काही कन्झम्पशन हॅबिट्स असतील ते आपल्याला फॉलो केलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्यांचे जे कोणी आयडॉल असतील किंवा त्यांचे जे कोणी आयकॉन असतील त्यांचे जे काही कन्झम्पशन हॅबिट असतील त्या प्रत्येक कन्झ्युमरच्या माध्यमातून आपल्याला फॉलो केलेल्या दिसून येतात. आणि ज्यावेळेला अशा आयकॉनच्या माध्यमातून किंवा आयडॉलच्या माध्यमातून म्हणजेच एखादा ॲक्टर असेल किंवा एखादा सेलिब्रिटी असेल याच्या माध्यमातून एखादं प्रोडक्ट ज्यावेळेला एंडोर्स केलं जातं किंवा त्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट ही केली जाते त्यावेळेला ते सर्व कन्झ्युमर जे आहे किंवा त्याचे जे काही फॉलोअर्स असतील ते त्या टाईपचं प्रोडक्ट आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. अशा पद्धतीचे एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत ते देखील आपल्या कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करताना दिसून येतात. कारण आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला आपण एखादा कन्झ्युमर डिसिजन आपण घेत असतो कन्झ्युमर म्हणून त्यावेळेला एक रॅशनल डिसिजन आपण घेत नसतो, तर वेगळ्या प्रकारचे जे काही फॅक्टर असतील ते विचारात घेऊनच एक इम्पल्सिव्ह डिसिजन हा त्या ठिकाणी घेतला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत ते देखील आपल्याला अफेक्ट करताना दिसून येतो. त्याला सगळे आपण एक्सटर्नल इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचे जे काही 5 स्टेप्स आहेत या 5 स्टेपच्या माध्यमातून EBM मॉडेल जे आहे अँगल ब्लॅकवेल मिनियार्ड मॉडेल जे आहे ते आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. तर त्यामध्ये फर्स्ट स्टेज आहे ते म्हणजे डिसिजन प्रोसेस स्टेज, सेकंड स्टेज यामध्ये इन्फॉर्मेशन इनपुट, थर्ड स्टेजमध्ये इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग केलं जातं, फोर्थ स्टेपमध्ये देखील डिसिजन प्रोसेस व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत ते दिलेले आहेत आणि फिफ्थ स्टेजमध्ये ठिकाणी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स कोणते आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीने या 5 स्टेपच्या माध्यमातून त्या ठिकाणी EBM मॉडेल जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे. तर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की EBM मॉडेल जे आहे ते या ठिकाणी डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. तर टॉपमध्ये आपण वरती जर बघितलं तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इनपुट दिलेले आहेत. त्याच्यानंतर इनपुटनंतर त्याची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग केली जाते. म्हणजेच इनपुटच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळालेली असेल त्याचं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग केलं जातं. प्रोसेसिंग केल्याच्यानंतर त्याचं डिसिजन प्रोसेस त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजेच ती डिसिजन प्रोसेस जी असेल ती त्या ठिकाणी केली जाते. डिसिजन प्रोसेस केल्याच्यानंतर त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने इफेक्ट करतात ते या ठिकाणी दिलेले आहे. तर इनपुटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर त्याच्या खालीच जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की स्टिम्युल्स मार्केट डॉमिनेटेड अदर्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की स्टिम्युल्स म्हणजेच आपण फर्स्ट स्टेपमध्ये जे बघितले होते वेगळ्या प्रकारचे मार्केटिंग स्टिम्युल्स किंवा नॉन मार्केटिंग स्टिम्युल्स म्हणजेच वेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट असतील किंवा लोकांच्या माध्यमातून मिळणारी जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इनपुटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कलेक्ट केलेली दिसून येते. म्हणजेच एक्सटर्नल सर्च किंवा मार्केट डॉमिनेटेड त्याच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही सोर्स असेल ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा इतर जे काही पर्सनल सेलिंग असेल डिस्प्ले असेल याच्या माध्यमातून जी काही ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते त्याच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन कलेक्शनचं काम किंवा इनपुट मिळवण्याचं काम हे केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम जो आहे तो इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. म्हणजेच आपण जी थर्ड स्टेज बघितली होती इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ती स्टेज जी आहे ती या ठिकाणी केली जाते. म्हणजेच इनपुट कलेक्ट केल्याच्यानंतर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशनचं एक्सपोजर असेल त्याच्यानंतर त्याच्याकडे अटेन्शन करणं असेल त्याचं परसेप्शन असेल परसेप्शननंतर त्याची एक्सेप्टन्स असेल एक्सेप्टन्सनंतर रिटेन्शन या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात. त्याच्यानंतर ठिकाणी डिसिजन प्रोसेस म्हणजे जी फर्स्ट स्टेप आपल्याला दिली होती डिसिजन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम नीड रेकग्निशन केलं असेल म्हणजेच प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन असेल. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सर्च केली जाते. इन्फॉर्मेशन सर्चमध्ये इंटरनल सर्चच्या माध्यमातून असेल किंवा एक्सटर्नल सर्चच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कलेक्शन हे केलं जातं. इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून अल्टरनेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहेत म्हणजेच वेगळ्या प्रकारचे काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स असतील त्याचं इव्हॅल्युएशन हे केलं जातं. मग हे अल्टरनेटिव्ह इव्हॅल्युएशन करत असतात त्यामध्ये आपले बिलीफ्स असतील ॲटिट्यूड असेल किंवा आपलं इंटेन्शन असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेऊन त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह इव्हॅल्युएशन हे केलं जातं. आणि अल्टरनेटिव्ह इव्हॅल्युएशन केल्याच्यानंतर त्याच्यानंतर त्या ठिकाणी पर्चेसिंग डिसिजन हा घेतला जातो. आणि पर्चेसिंग डिसिजनच्या नंतर त्या ठिकाणी आउटकम जे आहे ते आपल्याला निघालेलं दिसून येतं. तर आउटकम जे आहे ते काही वेळेला आपल्याला डिससॅटिस्फॅक्शन किंवा सॅटिस्फॅक्शन या दोनच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं दिसून येतं. तर ज्या वेळेला आपण डिससॅटिस्फाईड होतो त्यावेळेला आपण एकतर एक्सटर्नल सर्चकडे जास्तीत जास्त फोकस करत असतो किंवा आपण परत प्रॉब्लेम नीड रिकग्निशन त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. म्हणजे आपल्याला नेमका प्रॉब्लेम काय आहे त्या अगदी सुरुवातीच्या स्टेजपासून परत आपण त्या ठिकाणी इव्हॅल्युएट हे करत असतो. मग त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सर्च करणं असेल परत त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन इव्हॅल्युएशन असेल अल्टरनेटिव्हचं इव्हॅल्युएशन या गोष्टी करत असतो. परंतु ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी सॅटिस्फाईड होतो त्यावेळेला आपले जे काही बिलीफ्स असतील किंवा आपला जो काही ॲटिट्यूड असेल किंवा आपले जे काही इंटेन्शन्स असतील ते ठिकाणी आपल्याला फुलफिल झालेले दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला जो कॉलम दिला आहे तो म्हणजेच व्हेरिएबल इन्फ्लुएन्सिंग द परसिव्ह प्रोसेस.
म्हणजेच पूर्ण डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये कोणकोणते फॅक्टर जे आहेत ते आपल्याला अफेक्ट करत असतात. तर त्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिले इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स, त्या ठिकाणी कंझ्युमर रिसोर्सेस असतील, त्याच्यानंतर मोटिव्ज असतील, व्हॅल्यूज असतील, लाईफस्टाईल असेल, पर्सनॅलिटी असेल, याच्यासारखे जे काही इंडिव्हिज्युअल फॅक्टर जे आहेत ते आपल्याला कंझ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेसवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. त्याच्यानंतर सोशल इन्फ्लुएन्सेस असतील, मग त्यामध्ये आपलं कल्चर असेल, आपले रेफरन्स ग्रुप असेल, फॅमिली असेल, यासारखे फॅक्टर जे आहेत ते आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. त्याच्यानंतर सिच्युएशनल इन्फ्लुएन्सेस म्हणजेच वेगळ्या प्रकारचे काही सिच्युएशन्स असतील, आपली इकॉनॉमिक सिच्युएशन असेल किंवा आपलं लाईफस्टाईल असेल किंवा आपले जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, यासारखे जे काही सिच्युएशनल फॅक्टर जे आहेत ते आपल्याला कंझ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करताना दिसून येतात. अशा पद्धतीने या पूर्ण डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी EBM मॉडेल जे आहे म्हणजेच त्या ठिकाणी एंगल ब्लॅकवेल मिनियार्ड मॉडेल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला EBM मॉडेल एक्सप्लेन केलेलं आहे. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला मॉडेल दिलं आहे ते म्हणजेच निकोसिया मॉडेल ऑफ कंझ्युमर डिसिजन मेकिंग. तर हे मॉडेल जे आहे म्हणजेच निकोसिया मॉडेल ऑफ कंझ्युमर डिसिजन मेकिंग काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर इन्क्लूड केले किंवा कोणकोणत्या गोष्टींचा ठिकाणी विचार केलेला आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.